नमस्कार फ्रेंड्स, आज आम्ही गौरी गणपतीसाठी शॉपिंग करायला तुळशीबागेत निघालो आहोत। हे तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल। तर ह्या ब्लॉगमध्ये मी गौरी गणपती डेकोरेशनसाठी कुठे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टी भेटतात ते दाखवणार आहे। तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया। सर्वात आधी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही तुळशीबागेकडे निघालो। प्रत्येक वर्षी दगडूशेठ गणपतीच्या डेकोरेशनची थीम ही वेगवेगळ्या मंदिरावरती असते। तर ह्या वर्षी केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरासारखी आहे। काका हलवाई स्वीट शॉपच्या बाजूच्या लेनने तुळशी मार्केट सुरू होते। गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुळशीबागेत खूप छान छान गोष्टी आल्या आहेत। डेकोरेशनसाठी लागणारी फुले 100 ते 150 रुपये डझन याप्रमाणे मिळत होती। तर कमळ छोटीवाली 60 रुपयाला आणि मोठीवाली 80 रुपये याप्रमाणे मिळत होती। काका हलवाई शॉपच्या बाजूच्या रोडने मंडईकडे जाताना जाधव बंधू रुकवतवाले हे शॉप आहे। तिथे गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणि रुकवतासाठी लागणाऱ्या गोष्टी एकाच दुकानात मिळतात। जाधव बंधूंच्या दुकानाच्या बाहेर आलं की आर्टिफिशियल फ्लावरचं एक खूप छान शॉप होतं। तिथे पर पीस 20 रुपये अशी किंमत होती। तुम्हाला जर देवपूजेसाठी लागणारं साहित्य, घरासाठी तोरण अशा गोष्टी पाहिजे असतील तर मंडईच्या समोरच्या लाईनला खूप छान दुकानं आहेत। तुळशीबागेत सध्या ट्रेंडिंगला असणारे चंद्रहार, लोटसवाले नेकलेसच्या खूप साऱ्या व्हरायटी आल्या आहेत आणि त्यांची प्राइस 150 ते 200 पासून पुढे आहे। तसे तर ह्या नेकलेसचे प्राइस फिक्सच आहेत, पण तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त घेतले तर बार्गेनिंग करून कमी पण होतात। सास कितीला? हे मुकुट कोणाचे होते? हे कितीला दादा? पेटीएम पर 1 2 400 रुपये 500 400 हॅलो, हे 3 वडेपाव एक्स्ट्रा पाठवतो, वेगळं पाठवतो वेगळं। त्या तुळशी कशी? त्या पलीकडे तिकडे जावा, ही मागची बाजू 1000ला जोडी आहे। 1000ला जोडी। 1200 1200
हे मायक्रो पॉलिश बँडेक्स म्हणलं असतात ते 2,000. हां ते 2,000 त्याचे मग तिथे लावले त्या साईडला या हे बघा 500ला 2 मोठ्या पॅन्डल 550ला 2 100 रुपयाला एक आहे 350ला 2 250ला 2 पातळ ते साईड हां बरोबर 550 750 700 800 म्हणजे हे खालचे 800वाले. स्वस्त आहे. काय काय वेगळं आहे हे एक थोडं महाग आहे म्हणजे डबल असल्यामुळे का? बाकी सगळे 750 आणि हे लक्ष्मीवाले आहे ना ते 850 वाले बाकी सगळे हे 550 वाले तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.